नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांना सहआरोपी करावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते आणि संघटक सचिव विकास लवांडे यांनी केली आहे। या संदर्भात लवांडे यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय, पाहूया। माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, आपल्याला आज मी आपल्या कार्यालयाला ईमेल पाठवलेला आहे। सिन्नर तालुक्यातील अशोक खरात जे काय प्रकरण आहे, अनेक गंभीर गुन्हे घडलेले आहेत। हे इतके सगळे मोठे मोठे गुन्हे घडत असताना अशोक खरात हे एकट्याचं काम नाही आहे। त्याच्या टीममध्ये अनेक लोक सामील आहेत। त्याच्या संस्थेचं जे काही विश्वस्त मंडळ आहे त्याच्यामध्ये राज्य महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा रुपाली चाकणकर होत्या। रुपाली चाकणकर, सुनील तटकरे, अशोक खरात यांचे वारंवार एकमेकांना भेटी गाठी, फोन, मेसेज, अनेक व्यवहार एकमेकात गुंतलेले आहेत। त्यामुळे अशोक खरातने जे काही विविध गंभीर गुन्हे केलेले आहेत, मग ते महिलांचं शोषण असेल, विविध बलात्कार असतील किंवा अनेक आर्थिक गैरव्यवहार केलेले आहेत, या सगळ्या याच्यामध्ये रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरे, त्याचबरोबर सर्व विश्वस्त मंडळ, अनेक संबंधित लोक यांना सहआरोपी करून त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावेत अशी आमची मागणी आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रातील असे अनेक भोंदू बुवा बाबा वेगवेगळ्या शहरात, वेगवेगळ्या तालुक्यात आहेत। त्यांचं आपल्या सर्व स्थानिक पोलीस स्टेशनच्या माध्यमातून मोहीम राबवून अनेक पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते त्यांना मदत करतील। असे भोंदू बाबा, बलात्कारी बाबा खणून काढले पाहिजेत, समूळ उच्चाटन त्यांचं कायद्याने करावं अशी आपल्याकडून आमची अपेक्षा आहे। सुनेत्रा वहिनी, उपमुख्यमंत्री यांना माझी नम्र विनंती आहे, आपण सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर यांना कृपा करून पाठीशी घालू नका, त्यांना कुठल्याही प्रकारचं अभय आपण देऊ नका, ही आपल्याला विनंती आहे।